जय शिवराय, जय आदिवासी. सह्याद्री बचाव या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या भागातले शिवजन्मभूमीपासून तर पुण्यभूमीच्या या नगरीपर्यंत आपण सगळे बांधव एकजुटीने पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं तर आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मला मनापासून या ठिकाणी सांगायची आहे. आज आपला सुरेश भाऊ वाघे सारखा एक मराठा समाजाचा तरुण जो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं आज 9वा दिवस आहे तो आंदोलन करतोय. आणि या प्रशासनाला माझी विनंती आहे, जे मंत्री झाले त्यांना विनंती आहे. मगाशी अनेक वक्त्यांनी साहेब या ठिकाणी उल्लेख केला, आपण मंत्री झालात, प्रशासकीय अधिकारी झालात, पण आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान कळत नाही, आपल्याला पेसा कायदा कळत नाही. यापेक्षा आमच्या मोलमजुरीने जाणाऱ्या आमच्या माता माऊलीला पेसा कायदा कळाला, आमच्या सरपंचाच्या घाटघरच्या सरपंचाला पेसा कायदा कळाला, आमच्या आसनावळच्या सरपंच माता माऊलीला पेसा कायदा कळाला. खरं तर आज प्रवासामध्ये येताना मी एक पुस्तक वाचत होतो महात्मा गांधींचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या देशावर इंग्रजांनी आक्रमण केलं, या देशावर मुघलांनी आक्रमण केलं, पण हे आक्रमण फिरून लावण्याची ताकद या देशाच्या मातीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये आहे. महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण व्हिडिओ साहेब पाहिला असेल, रेल्वेमधून उतरून दिलं. इंग्रजांनी सांगितलं आफ्रिकेमध्ये तुम्ही आमच्या रेल्वेतून निघून जा, आणि त्याच ठिकाणी महात्मा गांधींनी पण केला, अरे तुम्ही आम्हाला आमच्या रेल्वेतून उतरवलं, तुमच्या रेल्वेतून उतरवलं, एक दिवस असा येईल की मी माझ्या देशातून तुम्हाला उलटून टाकेल. हा पण आपल्या सगळ्यांना करायचा आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, हा केवळ फक्त एका भागापुरता गावापुरता प्रश्न मर्यादित राहिलेला नाही. जल जमीन जंगल पर्यायाने आज पाण्याचं आपण पाहताय. खालच्या शेतकरी बांधवांना संजयजी साबळे सर आपण अभ्यासू आहात, सोमनाथजी निर्मळ आहे, आमचे जोशी साहेब आहेत, अनेक माणसं या ठिकाणी लढतायत. खरं तर पाणी जर कमी पडलं तर आमच्या शेतकरी बांधव देखील उघड्यावर येईल. शासनाला जर प्रकल्प करायचा आहे, अरे गेले अनेक वर्ष आमच्या आदिवासी समाजाच्या दृष्टीने महत्व असलेला हिरडा प्रकल्प त्या ठिकाणी होऊ शकला नाही. तो तुम्हाला करता येत नाही. या माता माऊली इथं बसल्यात, याच्या डोळ्यात पहा, पहाटे 3 वाजता उठून या मोलमजुरीने जातात. त्यांचा प्रश्न रोजगाराचा तुम्हाला सोडवता येत नाही. आमचे तरुण सहकारी रस्त्यावर बसायची वेळ येते, त्यांचा रोजगाराचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही. आणि अडाणी सारखा माणूस आमच्या जीवावर बसवण्याचं काम त्या ठिकाणी हे सरकार करत आहे. ज्या पद्धतीने मुघल गेले, इंग्रज गेले, 2029ला हे सरकार देखील गेल्याशिवाय राहणार नाही. कुठं घेऊन चालले आपण? आमचा आदिवासी समाज मोळा भावडा आहे, साधा आहे, रानावनात राहणार आहे, पण आज खऱ्या अर्थानं ही क्रांतिकारी लढाई आहे. आणि ही जिंकल्याशिवाय भगतसिंगांचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शेवटचा टप्पा होता, भगतसिंग सुखदेव राजगुरू अंतिम टप्प्यात फाशीच्या शिक्षेची त्यांना त्या ठिकाणी जाहीर झालं, आणि भगतसिंगांनी घरी पत्र लिहिलं आणि सांगितलं आता मला फाशी होणार आहे. आणि पत्र रिटर्न आलं, त्यांच्या आईचं पत्र होतं, आणि पत्रात आई सांगत होती, वडील सांगत होते, आई रडत होती, पण भगतसिंगांनी त्यांना सांगितलं आई तू रडू नको, आई तू रडू नको, कारण तुझ्या डोळ्यातलं पाणी जर या इंग्रजांनी पाहिलं तर ते म्हणतील आपला भारत देश हारला, भारत देश मागा गेला. तशी माझी सगळ्यांना विनंती आहे, आता रडू नका, आता लढा. आम्ही सगळे, बाकी हा बहुजन समाज जाती धर्माच्या पलीकडे तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे, एवढं या निमित्ताने सांगतो. आणि आपल्याला आंदोलनाला आणि आमच्या तिकडे सुरेश भाऊ सारख्या एका युवा सहकार्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो, एवढं सांगतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय आदिवासी. हॅलो.